नमस्कार मित्रांनो, टमाटो उत्पादक शेतकरी आज ब्लॉसम एंड रॉट म्हणजे ही कॅल्शियमच्या कमतरते येणारी हा एक रोगच म्हटला जाईल, ज्याला कॅल्शियमची कमतरता येते. तरी शेतकरी मित्र काय करतात की ही कॅल्शियमची कमतरता आहे म्हणून पुन्हा पुन्हा काय करतात, कॅल्शियम नायट्रेट असो का ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम असो काही कॅल्शियम येतात आणि ड्रीपनं देत असतात. पण ड्रीपनं हा कॅल्शियम तरीसुद्धा उचलला जात नाही, कारण की शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी गणेश भाऊंनी ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम दिलं गेलं, कॅल्शियम नायट्रेट दिलं गेलं, तरीसुद्धा कॅल्शियम उचलला गेला नाही आहे. आणि जी कमतरता आहे ती आज फळं पिकल्यावर बी दिसत आहे. तरी शेतकरी मित्रांनो, या ब्लॉसम एंड रॉटपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅल्शियम हा खालून न देता ड्रीपद्वारे वरतून स्प्रेने घ्या, कारण की बाजारात भरपूर प्रमाणात 11% कॅल्शियम ग्लुकोनेट फॉर्मचे आलेले आहेत. तो नाही भेटला तर चिलेटेड कॅल्शियम घ्या. चिलेटेड कॅल्शियम घेतल्यामुळे काय होईल की या झाडातलं कॅल्शियमची जी कमतरता आहे ती भरून निघेल. आणि ड्रीपद्वारे दिल्यानं काय होतं की अगोदरच पाऊस इतका झालेला आहे, हा पाऊस गेल्यावर येणारा एक कमतरतेचा रोग आहे. हा उन्हाळ्यात इतका विशेष दिसत नाही, फक्त पाऊस गेल्यावरच दिसतो हिवाळा चालू होण्याच्या अगोदर, कारण की याचे लक्षणं पावसामुळे लपून राहतात. आणि शेतकरी कॅल्शियम ड्रीपनं देतो. ड्रीपनं दिलेलं कॅल्शियममुळे काय होतं, ते एक तर मुळाच्या कक्षात सोडियम जास्त असतो. कोकणमध्ये मी मागंही बोलत आहे की कोकण पट्टा सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र अल्कलाईन आहे. आणि कॅल्शियम हा अल्कलाईन गुणधर्मातच मोडला जातो. त्याच्यामुळे त्याचं सोडियमशी संयोग होत नाही. सोडियमशी संयोग न होल्यामुळे तोही स्थिर राहतो आणि कॅल्शियमलाही स्थिर ठेवतो. त्याच्यामुळे तो कॅल्शियम घेतला जात नाही. ही कमतरता मग कशी भरून काढायची? ही कमतरता भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅल्शियमच्या फवारण्या करायच्या. कॅल्शियमच्या जितक्याही पावसाळ्यात फवारण्या करशाल तितकं आपल्यासाठी बेस्ट राहील. पत्तीही चांगली राहील, फळंही चांगलं राहील. आणि ड्रिपने कॅल्शियम दिलं तर काय होतं, अगोदरच pH वाढलेला असतो. कॅल्शियम काय करतं, फॉस्फरसला सहयोग करतो. कॅल्शियम फॉस्फरस लॉक करतं, फॉस्फरस फेरस लॉक करतं, फेरस झिंक लॉक करतं. या म्हणजे एकामागं एक कमतरतेचे लक्षणं शेतकऱ्याला दिसतात. आता या ठिकाणी तसंच दिसलं. कॅल्शियम लॉक झालं, कॅल्शियम लॉक नंतर फॉस्फरस गेला, फॉस्फरस नंतर फेरस, फेरस नंतर झिंक. म्हणजे जे मुख्य अन्नद्रव्य लागतात टमाटे पिकाला, जे खनिज लागतात ते खनिज या ठिकाणी लॉक होतं. तरी आता ड्रीपद्वारे फॉस्फरस अपटेक करण्यासाठी शेतकरी नाही काही इथं फॉस्फरिक ॲसिडचा वापर करतो. तरी पण या दिवसात आता बऱ्याचपैकी लोकांनी फॉस्फरिक ॲसिडचा वापर करणे टाळलेला आहे. तरी आपण या शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही जर अशा परिस्थितीत फॉस्फरस अपटेक करणारा बॅक्टेरिया जो म्हणजे GSचा सम्राट येतो, आम्ही तर सम्राटच देतो, पण तुम्हाला जो योग्य भेटला बाजारात तसा फॉस्फरस चांगला घ्या. ते जो खरंच ॲक्टिवेट करतो ते असा बॅक्टेरिया हातात पकडा, आपल्या पिकांना द्या, टमाटर पिकाला. कारण की टमाटर पिकाची फळाची साईज जी वाढवायची असते हा फॉस्फरसच वाढवतो. पोटॅश फक्त टमाटरला पाण्याचं प्रमाण वाढवतो आणि टमाटर फक्त पिकवतो. फॉस्फरस हा टमाट्याला फुगवतो, पोटॅश हा फुगत नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो की फॉस्फरस घालून देण्याचं एकमेव कारण आहे की आपण फॉस्फरस तो कुठलाही ग्रेड दिला तर उचलला जात नाही. जमीन ऑलरेडी अल्कलाईन धर्मात गेलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर फॉस्फरस सोडलं तर बॅक्टेरियाचा वापर करणे चा असेल तर सम्राट वापरा. हे मी नेहमी सांगतो की सम्राटमुळे काय होतं की फॉस्फरसचा अपटेक खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि कॅल्शियमची जी कमतरता आहे ही एका फवारणीतून भरून निघत नाही. तुम्हाला 1 आणि 2 फवारण्या कराव्या लागतील. जसं पहिल्या फवारणीत कॅल्शियम वापरा, दुसऱ्या फवारणीत FMCचा काजबो येतो, कॅल्शियम झिंक बोरॉन तिघं येतात. त्याच्यासोबत तुम्ही 05234 घेऊ शकता फवारणीत. फक्त या दोघं फवारणीत स्टिकर घ्यायचं नाही आणि ह्या बिगर स्टिकरच्या फवारण्या करायच्या. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि टमाट्याविषयी जर नवीन माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.